बातमी आहे मोदी @9 अंतर्गत भाजप युवा मोर्चा राबवत असलेल्या उपक्रमाची। बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहरातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात मोदी @9 या कार्यक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली। तसेच या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या 9 वर्षात केलेल्या कामगिरीचे प्रचार करण्यात येणार आहे। तसेच या उपक्रमाअंतर्गत शहरातील युवकांमध्ये पक्ष संघटन भाजपतर्फे करण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेत भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी गौरव गौतम, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंदे, मोरेश्वर शेडगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। पाहुयात। 9 वर्ष पूरे किए हैं और 9 वर्ष में किस प्रकार से गरीब उत्थान के लिए, मध्यम परिवार को मजबूत करने के लिए सरकार नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में दिन रात काम कर रही है। उसी को लेकर भारतीय जनता युवा मोर्चा तेजस्वी सूर्या जी के नेतृत्व में आदरणीय JP नड्डा जी के आह्वान पर पूरे देश भर में जो नरेंद्र मोदी जी सरकार द्वारा चलाई जा रही जन कल्याणकारी योजनाएं, चाहे वो आयुष्मान कार्ड हो, उज्ज्वला योजना हो, जनधन अकाउंट हो, हर घर जल हो, स्टार्टअप्स हो, स्टैंडअप इंडिया हो, जो इस प्रकार की योजनाएं नीचे तक पहुंची हैं, उन लाभार्थियों से मिलना और उनसे फीडबैक लेना हमारा भारतीय जनता युवा मोर्चा के एक कार्यकर्ता प्रदेश और देश के कोने कोने में जाकर नरेंद्र मोदी जी सरकार द्वारा चल रही जन कल्याणकारी योजनाओं के बारे में नीचे तक जानकारी भी दे रहा है। इसके लिए हमने युवा संवाद भी रखे हैं। युवा सम्मेलनों के माध्यम से हम युवाओं के बीच में भी जाने का काम कर रहे हैं और 2014 से पहले का भारत और 2014 के बाद का भारत किस प्रकार हर वर्ग ने 14 के बाद तरक्की की है, उसका प्रयास हम सब युवाओं तक पहुंचाने का काम कर रहे हैं। बाइक रैली के माध्यम से हर व्यक्ति तक जाने का प्रयास कर रहे हैं। क्यूज कंपटीशनों के माध्यम से हर छात्र को और नए मतदाता को हम टच करने का प्रयास कर रहे हैं। इन सम्मेलनों के माध्यम से, क्यूज कंपटीशनों के माध्यम से, बाइक रैली के माध्यम से और बाकी जो योजनाएं नीचे तक कैसे पहुँचें, अगर कुछ कमियां हैं तो पार्टी के बड़े नेताओं को देकर उसको पूरा कराएं और लाभार्थियों से मिलकर उन सब का फीडबैक पार्टी को दें। ऐसा कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चा पूरे देश भर में कर रहा है। ये जानकारी आप प्रेस के माध्यम से, हम आपके माध्यम से भी सबको देना चाहते हैं कि जो जन कल्याणकारी योजनाएं मोदी सरकार के नेतृत्व में चल रही हैं, उनका फ़ायदा नीचे गरीब और मध्यम परिवार तक पहुँचे। आपके चैनल के माध्यम से भी हम ये निवेदन करते हैं कि जिनके पास योजनाएं नहीं हैं, पहुँची हैं, वो योजनाओं का लाभ लें और सरकार में जो महासंपर्क अभियान हमारा चला हुआ है, जो समर्थन हमारे लोग और आशीर्वाद के रूप में जनता के बीच में जा रहे हैं, वो अपना आशीर्वाद भी हम सबको दें। बहुत बहुत धन्यवाद। लाभार्थी नाही, युवा संमेलन असेल, लाभार्थी मेळावा असेल किंवा या माध्यमातून लाभार्थी मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही काय करतोय की लाभार्थ्यापर्यंत ज्यांना लाभ मिळाला तिथपर्यंत पोहोचतोय। एक लेट मी कंप्लीट प्लीज। लाभार्थी लिहिलंय ना, लिहिलंय असं कोण आहे? नवमतदार नोंदणी अभियान, त्यानंतर युवा वर्गच्या शाखा, त्यानंतर सत्कार, बाईक रॅली,
हे मोदी टाइम थोडी पकडले नाही या माध्यमातून बाईक रॅलीच्या माध्यमातून नवीन पोरांमध्ये उत्साह त्या ठिकाणी यावा, नवीन टीम जोडल्या सुरू ऐका ना, आणि या बाईक रॅलीच्या माध्यमातून लाभार्थ्यापर्यंत पोहोचतोय आम्ही, आणि जे लाभार्थी वंचित राहिलेत काही योजनांपासून त्यांना देखील या लाभ त्यांना पुढे कसा मिळेल यासाठी भी प्रयत्न युवा मोर्चा करणार है। गौतम जी, एक सवाल आपसे है कि नेशनल लेवल पे आप ये प्रोग्राम चला रहे हैं, 1 साल बाकी है लोकसभा के इलेक्शन में, तो क्या बीजेपी डरी हुई है कि साल भर से ही शुरू हो गई? हमारी पार्टी हर साल जाकर जनता के सामने अपने 1 साल के किए का काम का लेखा जोखा देती है। जिस प्रकार नरेंद्र मोदी जी हर साल किस प्रकार योजनाएं चल रही हैं उसका लेकर हम सब ने अभियान चलाया हुआ है। ये हमारा सतत प्रक्रिया है, इसको हम आगे भी जारी रखेंगे। इसमें जो 1 साल पहले शुरू करने का ये हम कर्नाटक का डर तो नहीं बैठा? हर साल करते हैं और चुनाव का डर हमें नहीं होता। हमारी पार्टी हमेशा एक्टिव मोड पे रहती है, बाकी पार्टियां क्वारंटाइन हो जाती हैं। बेरोजगारीचा प्रश्न आणि युवकांशी संबंधित आहे, तो उपक्रमात कुठंच नाही। मुझे बताना नमस्कार। हा जो प्रश्न आपण विचारला लोकल संदर्भातला मोदी टाइममध्ये मगाशी विचारलं काकांनी जो प्रश्न, याच्यामध्ये नानांनी जो विचारलं की याच्यामध्ये तुम्ही 9 वर्षाच्या कामगिरीचं काय बोलणार, तर त्यामध्ये हे जे महाराष्ट्रभर घर चलो अभियान जे आहे 30 मे ते 30 जून या अभियानामध्ये एक पत्रक, एक पुस्तिका युवा मोर्चाचे कार्यकर्ते, ज्याच्यामध्ये संपूर्ण 9 वर्षात जे पण काही ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने केलेले आहेत किंवा ज्या योजना आणल्या त्याची माहिती पुस्तिका आणि ते बरोबर आणले। दुसरा जो प्रश्न विचारला मिलिंदरावांनी, मिलिंदराव की पूर्ण सरकार असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, ही नोकरी भरती जी काढली ती बेरोजगार नोकरी मिळावी म्हणून याकरताच काढली। त्यामुळं बेरोजगारच्या प्रश्नावरती माननीय देवेंद्रजी असतील, माननीय देवेंद्रजी असतील, सर्वजणच ह्या विषयावरती चांगलं काम करत आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा अजून काय अधिक माहिती असेल तर आपल्याला दिली जाईल। बेरोजगारी आणि महागाई हे 2 सगळ्यात बेसिक प्रश्न आहेत सध्या, बहुत अहम सवाल है कि बेरोजगारी और महंगाई, तो इनके लिए आपका कुछ शेड्यूल मोदी टाइम में कुछ है क्या है, तो उसका दे दीजिए। तो 2 मिनट मैं बोलता हूँ। पहले सर्वप्रथम आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून MSMEच्या माध्यमातून आम्ही युवा मोर्चा म्हणून एक संकल्पना महाराष्ट्रभर राबवत आहोत, ज्या माध्यमातून जिल्ह्यावर आत्मनिर्भरचं एक केंद्र असेल, केंद्रावर आमचे युवा मोर्चाचे स्थानिकचे नेमलेले संयोजक असतील, ज्या माध्यमातून नवीन जे युवक आहेत या युवकांना ज्या MSMEमध्ये स्कीम आहेत त्या स्कीमच्या सगळ्या माहिती देतील, सोबतच त्यांना किती 35% ते 45% सबसिडी आहे। तर लहान उद्योजक तयार करणे, त्यांना पुढे चालून त्यांना प्रेरणा देणे या माध्यमातून युवा मोर्चा काम करतच आहे। त्यामुळे बेरोजगारीशी रिलेटेड जो प्रश्न तुम्ही केला त्यावर युवा मोर्चा आम्ही असं काम करत आहोत। सुरुवात आहे, काही लोकांना आम्ही लाभ दिलेत, पुढच्या प्रयत्नाला ज्यावेळेस तुमच्या पिंपरी चिंचवडला येईल त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्राचा डेटा घेऊन येईल। सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि देशाच्या म्हणजे हे जे अभियान आहे बेरोजगारी हटवण्याचं, हे मोदीजींनी अनाऊन्स करून आता 6 वर्ष झाली, 6 वर्ष हे चालू आहे प्रोसेस। या 6 वर्षात तुम्हाला आठवलं नाही कोणाला का युवा मोर्चाला किंवा बीजेपीला की आपण असे काही शेड्यूल घ्यावे? आत्ताच का इलेक्शनला घाबरलात का? नाही परत एकदा प्रश्न आहे तुम्हाला। नाही सर, बरं का, मी परत एक आपल्याला विनंती करेल की युवा मोर्चाची प्रेस आहे त्याच्यामुळे बाउन्सर टाकू नका, परंतु एक विनंती या निमित्ताने आपल्याला सांगतो की एक कोविड नंतर तुम्ही पाहिलं असेल की अनेक विदेशामध्ये ज्या चीनमध्ये कंपन्या होत्या, अनेक कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत का नाही हे तर मान्य करावं लागेल ना, की गुंतवणुकी वाढल्यात, आता कुठंतरी रोजगार। मला
एक म्हणायचं की जे 60 वर्षात नाही झालं ते तुम्ही 5 वर्षात आमच्याकडून अपेक्षित कसं करा, थोडा वेळ द्यावा लागेल. आम्ही घाबरले का इलेक्शनला तर अजिबात नाही. भारतीय जनता पार्टी ज्या दिवशी निवडणूक जिंकते त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आमची निवडणुकीची तयारी चालू होती. त्यामुळे तो काय घाबरण्याचा विषय नाही. दरवर्षी करतोय, दरवर्षी मोदी ॲट 8 पण आम्ही केलं. 20 ज्यावेळेस मोदीजींचं सेकंड टर्म सुरू झाली त्यावेळेस आता मी अध्यक्ष झालो, माझ्या संकल्पनेतून हा चालू आहे बा कार्यक्रम. ऐका ना अध्यक्ष महोदय, भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून मोरेश्वर भाऊंना लोकसभेची तयारी करण्याची तयारी करत आहे आपण. नाही हे बघा, भारतीय जनता पार्टी संघटना वाढीचं काम करते. उमेदवार ठरवणं हे युवा मोर्चाचं काम नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांना या ठिकाणी आम्ही हजेरी लावली. आमच्यासोबत आमचे राष्ट्रीय प्रभारी आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव गौरव गौतमजी आहेत. आपल्याला कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या माध्यमातून या 9 वर्षामध्ये मोदीजींनी त्यांच्या सरकारने केलेले जे कार्य आहेत हे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा वेगवेगळ्या माध्यमातून नवमतदार नोंदणी असेल, युवा संमेलन असतील, युवा वॉरियरच्या शाखा उघडणे असतील किंवा लाभार्थी मेळावे असतील, व्यापारी संमेलन असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चा तळागाळापर्यंतल्या लोकांपर्यंत जात आहे. सन्माननीय देवेंद्रजी आणि सन्माननीय आमचे नेते बावनकुळे साहेब, सन्माननीय तेजस्वी सूर्याजी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य लोकांपर्यंत मोदीजींचं काम पोहोचवण्याचं काम भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून चालू आहे. संबंध महाराष्ट्रभर मी या निमित्तानं प्रवास करत आहे. साधारणतः 2 विभागाचा प्रवास माझा झालेला आहे आणि 3रा विभाग आपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी प्रवास करतोय. युवा मोर्चाचे मंडळ स्तरापासूनचे कार्यकर्ते या सर्व अभियानामध्ये एकजुटीनं त्या ठिकाणी काम करत आहेत आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी सोबतच ज्या लोकांना लाभ मिळाला आहे त्यांच्या भेटी घेणे आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना लाभ कसा मिळवून देता येईल अशा माध्यमातून काम करण्याचं भारतीय जनता युवा मोर्चाचं धोरण आहे. या निमित्तानं एवढंच मी आपल्याशी हितगुज करतो. गौरव नहीं चलाएंगे तो आपका ही, मेरा तो भाई चलना बोले. आज नरेंद्र मोदी सरकार के जो 9 वर्ष पूरे हुए हैं उसको लेकर भारतीय जनता युवा मोर्चा ने JP नड्डा जी के आह्वान पर तेजस्वी सूर्या जी के नेतृत्व में पूरे देश भर में लाभार्थी संवाद हो, बाइक रैली हो, युवा सम्मेलन हो या नए मतदाताओं को जोड़ने का काम भारतीय जनता युवा मोर्चा ने हर देश भर के कोने कोने में किया है. और अभी जो योजनाएं मोदी सरकार में चल रही हैं उनको नीचे तक कैसे पहुंचाया जाए और जो लाभार्थियों को लाभ मिला है उनसे संवाद करके उनसे फीडबैक लेकर केंद्रीय नेतृत्व को युवा मोर्चा देगा. ये ऐसे कार्यक्रम युवा मोर्चा ने पूरे देश भर में किए हैं और 9 वर्ष जो गरीब कल्याण के नरेंद्र मोदी सरकार ने पूरे किए हैं उस 9 वर्षों में हर वर्ग को फ़ायदा पहुंचाने का, हर वर्ग को मजबूत करने का काम नरेंद्र मोदी सरकार ने किया है.